5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता या ठिकाणी 5ची कसोटी दिलेली आहे. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग पूर्ण भाग जातो. त्याला 5ची कसोटी अशी आहे. मग आता या ठिकाणी संख्येच्या एकक स्थानी इथे 4 आहेत, इथे 5 आहेत, इथे 9 आहेत, इथे 2 आहेत. मग 5 कुठे आहेत? पर्याय क्रमांक 2 मध्ये संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 8, 7, चांदणी 2 या संख्येला 3 ने व 4 ने निशेष भाग जातो, तर चांदणीच्या जागी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी आपण पर्याय करून जायचं आहे. 3 आणि 4ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग लागत असेल तर त्या संख्येला 3 ने भाग लागतो. आणि 4ची कसोटी काय आहे? दशक आणि एकक स्थानची जी संख्या तयार होणार त्या संख्येला जर 4 ने भाग लागला तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग लागतो. मग आपण पर्याय करून जाऊया. पहिला पर्याय 4. समजा मी या ठिकाणी 4 ही संख्या पुढीच्या जागी घातली तर संख्या काय तयार होणार? 8, 7, 4 आणि 2. चांदणीच्या जागी ती संख्या घातलेली आहे. 8, 7, 15 आणि 4 19 आणि 2 21 म्हणजे 21 आले. 21 उत्तरात आल्यानंतर 3 ने आपण काय करूया? त्याला भागूया. 3 7 21 म्हणजे 3ची कसोटी लागली. पण या ठिकाणी 4ची कसोटी लागणार नाही, कारण या ठिकाणी 42 ही संख्या आहे आणि 42ला 4 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 4 ही संख्या येणार नाही. पर्याय क्रमांक 2 काय? 1 आहे. मग आपण पर्याय क्रमांक 2 घालूया. 8, 7, 1 आणि 2 यापासून किती बेरीज येते? 8, 7, 15 आणि 1, 16, 17, 18 येते बेरीज. 18 बेरीज झाली. याला 3 ने निशेष भाग लागतो, म्हणजे 3ची कसोटी लागते. 3 × 18 आणि दशक आणि एकक स्थानच्या अंकापासून तयार झालेली संख्या 12 आहे. 12ला पण 4 ने भाग लागतो. 4 × 12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. या ठिकाणी आपल्याला 1 घालायचा आहे. 36 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती? 36चे विभाजक म्हणजे 36 या संख्येला आपण कोणकोणत्या संख्येने निशेष भाग देऊ शकतो? मग त्याचे विभाजक. मग 36ला आपण 36 1 36 1 ने भागू शकतो. किती दुना 36? 18 दुना 36 म्हणजे 2 ने भागू शकतो. किती त्रिक 36? 12 त्रिक 36 म्हणजे 3 ने भागू शकतो. 4 ने पण भागू शकतो. 4 9 36 नंतर 6 6 36 नंतर 9 चौक 36 12 त्रिक 36 नंतर 18 दुना 36 आणि 36 1 36 म्हणजे ह्या एवढ्या संख्येने आपण निशेष भाग देऊ शकतो. म्हणून हे त्याचे झाले 36 या संख्येचे विभाजक झाले. तर आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 64 या संख्येच्या विभाजकाच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती? आता 64 ही संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे. 64ला गुणाकाराच्या रूपात मांडणारी संख्या गुणाकाराच्या रूपात मांडणारी जोड्या करूया. 1 × 64 म्हणजे 64 1 64. दुसरा किती आहे? 2 × 32 32 दुने 64 नंतर 4 × 16 16 चौक 64 आणि नंतर 8 × 8 8 8 64 अशा एकूण 4 जोड्या मिळणार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. पुढीलपैकी विभाजक आणि विभाज्य यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे जी योग्य नाही ती अयोग्य, म्हणजे ज्याला निशेष भाग लागत नाही. मग 13 ने 117ला निशेष भाग लागतो म्हणजे ही योग्य जोडी आहे. 13 9 17 14 ने 102ला निशेष भाग लागत नाही म्हणजे ही अयोग्य येणार आहे. 18 ने 162ला भाग लागतो. 18 9 62 असे आणि 15 ने 120ला भाग लागतो. 15 28 असे म्हणजे ही योग्य आहे, ही योग्य आहे, ही योग्य आहे, पण ही अयोग्य आहे. 14 ने 102ला आपण भागू शकत नाही म्हणून ही अयोग्य जोडी आहे.